जन्माचा. बायकांचा जन्म नको ग बया. सकाळपासून रात पतूर काम 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 आणि काम. अव या घरात तर मला कुणाकुणाचं ऐकावं हेच उमगलं. आता हेच बघा की मामांजी सकाळी उठलं की लगेच त्यांना हवं तोंड धुवायला गरम पाणी. तिथं चुलीवर चहा ठेवती न ठेवती तर वरडलीच की सासू, पारे ये पारे, ती गुरामागची झाड लोटकुनी करायची ग का तुझ्या बाला करायचंय? आता इथं माझी बाला आणायची काय गरज म्हणते मी. तरी बया मी गप बसली. तेवढ्यात वरडलेच किती, वहिनी ओ वहिनी भाकर तुकडा झाला की नाही? अशा काय बघतायत, उशीर होतोय मला. हा 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 बडा मोठा जातोय दिसभर गाव का मला. तरी बया म्या गप बसली. तेवढ्यात आलीच की कारभाऱ्यांच्या म्हणतात कसे, अरे होय पोरे पहिलं दुखतात ग, जरा तेल लावून चेपून देते का? आता ग बाई तिथं दिसभर काम म्या करायचं आणि पाय तुमचं दुखतात बाई करून चौकशी. तसं नव ग पारे, शेत लय लांब आहे. येऊन जाऊनच पाय लय दुखतात बघा. तुझ्या बाला सांग की एखादी फटफटी द्यायला, नाहीतरी दिलंय काय तुझ्या बानं लग्नात. येऊन जाऊन इसं हुंडा. त्यावरून त्यांनी माझा आई बाप काढलं. आज पत्र मी गप बसली, पण आता मी गप नाही बसायची. कडक जाती मारायला आणि काढती यांची फटफटी. हा पण तुमच्या शहराचं बी काही खरं नाही बरं का. असंच एकदा मी माझ्या पाहुण्याकडे गेलते. दर वाजवती तर आलीच की काकू तरा तरा तरा. पण मला बघल्यावर पडली माझ्या गळ्यात लागली डसाडसा रडाया. अरे हे पारे तुळशीचा नवरा गेला की गळ्यात सोडून. आता दुसरं कोण जायचं कोणास ठाऊक. आता ग बया माझं डोकं तर चक्रमच झालं. पण जेव्हा तिच्या हातात ते बटनाचं डबडा बघितलं तेव्हा मला कळलं की बया घुसली होती त्या मालिकामध्ये तोंड खूपच. आता आपला देश कुठं चाललाय, तो पुढं कसा जायचा, आपली लेक शाळेला जाती का कॉलेजला जाती, ती कुठं जाती, कधी जाती, कशी सुखरूप घरी येईल याचा विचार नाही. पण होम मिनिस्टरमध्ये भाऊजी कोणत्या रंगाची साडी देतील याचं भारी टेन्शन. हां आणखी एक सांगायचं राहिलंच. माझ्या काकूंच्या शेजारी माया नावाची बाई राहायची. तिला एकतानं बाळ पण होतं बरं का. ती रोज सकाळी लटापट्टा करायची, लाली पॉलिश करायची आणि निघायची की बगलात परत साठकावून लुटू. मला तर त्या बाईचा रागच भारी आहे. अहो ते तानुल्याला जाय की ती पाना घरात सोडून. एकदा विचारलंच मी तिला, अगं नट्टू मोगरी सोडून जातीशा बाळाला आणि येतीस घरी तिने सांजेला. पण खरं काय ते वेगळंच होतं. जे काही मला कळालं ते ऐकून डोळ्यात टचकन पाणीच आलं. होती तिला लेकराची जाण, विसरली नव्हती ती आई पण. अहो घरातल्या 4 भिंतीपैकी एक भिंत आहे ती, पण त्याच भिंतीला जपण्यासाठी लढती त्या लेकराची माय. म्हणाली ती मला, अमृताचा पाझर फुटतो जवा वाटतं सरळ घराकडे यावं. माझ्या तानुल्याला उराशी घट्ट कवटाळावं, मन सोक्त त्याला पाहावं. त्याच्या बोबड्या बोलांनी अंतकरण माझं भरावं. पण आडी ती कर्तव्याची वेळी हिला झुगारून टाकता येत नाही आणि काय केलं आयुष्याची फरफट काही सुटत नाही. अहो माझं मन सतत माझ्या बाळासाठी रडतं आणि तरी मी म्हणते माझं कर्तव्यच मोठं. थांब, कशाला रडती, कशाला तरफड दाखवती? अगं मैत्रिणी अशी जीर्ण होऊन कशाला तू रडती? होय बघ मी रडते का? त्या भारतभूमीमध्ये तिथे ज्ञानोबांची मुक्ताई, कानोपात्र आणि बहिणाबाई झाल्या. तिथे ललिताबाबर मैत्री आणि गार्गी घडली. अशा या भारतभूमीमध्ये नारी जातीत तुझा जन्म झालाय, तो अगर्व बाळग तुझ्या बाईपणाचा. उतू नको तू मातू नको, घेतला बसा तू टाकू नको. समजा जग आहे तुझ्या पाठीशी, काय केलं कर्तव्य तुझं तू सोडू नको.